इराणवर आणखीन एक मोठा हल्ला. अमेरिकेच्या धमकीनं चिंता वाढली. तर इराण आणि इस्रायलकडून जगातील दोन सर्वात मोठे गॅसफिल्ड लक्ष्य. ऊर्जा संकटाच्या भीतीनं जगाला धडकी. इराण आणि इस्रायलच्या गॅसफिल्डवरील परस्पर विरोधी हल्ल्यानंतर अमेरिका चिंताग्रस्त. ऊर्जा स्रोतांना लक्ष्य न करण्याच्या अमेरिकेच्या इस्रायलला सूचना. आखाती देशांचंही इराणला साकडं. आखातातील युद्धामुळे इंधनाचा भडका. पेट्रोल डिझेल 68% महागलं. होर्मुझ सामुद्रधुनीतील तणावाचा 95 देशांना फटका. तर देशातील दर मात्र स्थिर. युद्धामध्ये इराणला साथ द्यायला हवी होती. भविष्यात परिणाम भोगावे लागतील. गुढीपाडवा मेळाव्यातून राज ठाकरेंचे मोदी सरकारवर ताशेरे. तर राज्यातील जनतेच्या कल्पना जाणून घेण्यासाठी मनसेकडून वेबसाईटचं व्यासपीठ. संपूर्ण महाराष्ट्रात ड्रग्ज विकलं जातंय. शाळा कॉलेजमधील तरुण तरुणी व्यसनाधीन. राज ठाकरेंचा मोठा दावा. अजित पवारांच्या अपघातामागे अशोक खरातचा हात. बंगल्याबाहेर उतारा कोणी टाकला होता त्याचा तपास झाला पाहिजे. रुपाली ठोंबरेंची मागणी. अशोक खरातला पिस्तूलबाजीचा शौक. फार्म हाऊसमध्ये सापडलं पिस्तूल. रिकाम्या पुंगळा सापडल्यानं खळबळ. संगमनेर तालुक्यातील ऍसिड हल्ल्या प्रकरणात पोलिसांकडून आरोपीचं रेखाचित्र जाहीर. 3 दिवस उलटूनही आरोपी अद्याप फरार. आरोपीची माहिती देण्याचं पोलिसांचं आवाहन. गुढीपाडव्याला सोनं चांदीच्या दरात मोठी घसरण. सोनं 8,775 तर चांदी 23,690 रुपयांनी स्वस्त. तर दर कमी झाल्यानं सराफा बाजारात ग्राहकांची गर्दी. गुढीपाडव्याला बाजारात तेजीची गुढी. मुंबईत 9,972 वाहनांची खरेदी. तर खरेदीसह इलेक्ट्रिक बाजारातही मोठी उलाढाल. आजही मराठवाड्यासह विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा. मुंबईतही पावसाचा अंदाज.